मित्रो, साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांची जयंती दरवर्षी साजरी होते. शासन स्तरावरून होते आणि जनस्तरावरूनही होते. पण यावर्षी शासनाने आणखीन एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे. तो म्हणजे साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांचा जन्मदिवस म्हणजेच त्यांची जयंतीचा दिवस हा लेखन प्रेरणा दिन म्हणून साजरा करण्याचे ठरवले आहे. तसं GR आजच आलेला आहे. म्हणजे आजच म्हणजे 29 जुलै 2026 रोजी आलेला आहे. आता लेखन प्रेरणा दिनाच्या निमित्तानं काही जणांचे मेसेजेस आहेत, सर लेखन प्रेरणा म्हणजे काय हे जर आम्हाला समजून सांगा. हे केवळ ज्यांनी प्रश्न विचारला आहे त्यांच्यासाठी समजून सांगतो असं नाही. हे सगळ्या जनतेला ही समजून घेणं गरजेचं आहे. कारण लेखन प्रेरणा म्हणजे काय, ती लेखन प्रेरणा कशी वाढवावी या संदर्भात आजच्या भागात मी बोलणार आहे. आणि त्यानंतर पुढच्या भागामध्ये अण्णाभाऊ साठे, साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांच्याकडून लेखनाची प्रेरणा कशी घेता येते, त्यांचं जीवनच लेखन प्रेरणेसाठी कसं उपकारक आहे. त्यांना एक 1.5 दिवस शाळेत जाता आलं नाही त्या माणसाला. त्या माणसांवर आज अनेक जण PhD केलेले आहेत, आताही करतात. हजारो पुस्तकं त्यांच्यावर लिहिले गेलेले आहेत. त्यांच्या कादंबऱ्यावर चित्रपट निघालेले आहेत. त्यांच्या साहित्याचं अनेक भाषेत भाषांतरित झाले, जगात गेलेले आहेत. ते जागतिक दर्जाचे साहित्यिक आहेत. ते भारतीयांसाठी, विशेषतः मराठी माणसासाठी, महाराष्ट्रीयांसाठी ही अतिशय अभिमानाची गोष्ट आहे. आणि मग असं एक सर्वसाधारणपणे या विषय फार महत्त्वाचा आहे की या निमित्तानं एक महत्त्वाचा मेसेज समाजात जाणार आहे की साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे हे प्रत्यक्ष शाळेमध्ये त्यांना शिकता आलं नाही, विद्यापीठात शिकता आलं नाही, महाविद्यालयात शिकता आलं नाही, त्यांना PhD करता आली नाही. म्हणजे तरी त्यांच्यावर PhD होते. त्यांना महाविद्यालयात जाता आलं नाही तरी महाविद्यालयात त्यांचं साहित्य शिकवलं जाते. शाळेत जाता आलं नाही, शाळेत त्यांचं साहित्य शिकवलं जातं. ही फार मोठी, अतिशय नोंद घेण्यासारखी गोष्ट आहे. मग त्यांनी शाळेत सर्वसाधारणपणे साहित्यिक कोण असतो एक वगैरे अशी एक समाजाची समज आहे की तो मोठा शिकलेला असतो आणि मग तो साहित्यिक होतो वगैरे, असं काही नाही. तसे संतही शाळेत गेले नव्हते. पण माणूस शाळेतच जावं असं काही नाही. माणूस आज निसर्गाच्या शाळेत शिकतो, समाजाच्या शाळेत शिकतो, कुटुंबिक शाळाच आहे त्या शाळेत शिकतो आणि हे शिकलेलं समाजाला देऊ शकतो. साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांनी ते समाजाला दिलेलं आहे. आजच्या विषयाच्या अनुषंगानं मी बोलणार आहे की या निमित्तानं लेखनाला प्रेरणा मिळणार आहे. तर लेखन प्रेरणा म्हणजे काय, तर लेखन प्रेरणा, कारण आधी पहिल्यांदा प्रेरणा म्हणजे काय आपल्याला समजले पाहिजे. प्रेरणा म्हणजे ज्यामुळे माणूस एखादी कृती किंवा उक्ती करण्यासाठी सिद्ध होतो, तयार होतो, त्याला प्रेरणा म्हणतात. आणि आता लेखन प्रेरणा म्हणजे काय, लिहिण्याची अंतप्रेरणा, लिहिण्याची उर्मी किंवा मनात निर्माण होणारी सृजनशील ऊर्जा जी लेखकाला विचार, भावना आणि अनुभव, कल्पना शब्दबद्ध करण्यास प्रेरित करते. मनात एखादा विचार, अनुभव,
घटना किंवा भावना इतकी तीव्र होते की ती व्यक्त करण्यासाठी लेखणी आपोआप चालू लागते. त्याला लेखन प्रेरणा म्हणतात. आता ह्या लेखन प्रेरणा आपल्याला समजून घ्यायच्या आहेत. मित्र, तुम्हाला या लेखनासाठी लेखन प्रेरणेचे स्रोत काय आहेत? कुठून कुठून तुम्हाला प्रेरणा मिळू शकते लेखनासाठी? तुमचे अनुभव हे तुमच्या लेखनाची फार मोठी प्रेरणा होऊ शकते. कारण मी हे सांगितलंच पाहिजे असं तुम्हाला तीव्रतेने जेव्हा वाटायला लागते तेव्हा तुम्ही लिहायला लागता. मग तुम्ही ठरवा, तुम्ही विचार करा की तुमच्या जीवनामध्ये अशा कोणत्या गोष्टी आहेत ते सांगणं गरजेचं आहे असं तुम्हाला वाटतं. मला हे सांगितल्याशिवाय राहत नाही असं काय वाटते? लिहून काढा. हे मीच सांगितलं पाहिजे असं काय आहे ते लिहून काढा. आणि हे सांगणं माझं मन हलकं होण्यासाठी, माझ्या मनातला गोंधळ, माझ्या मनातली अस्वस्थता व्यक्त करण्यासाठी जसं आवश्यक आहे तसं हे माझं व्यक्त होणं समाजाला दिशा देण्यासाठी, समाजाला सकारात्मक दृष्टिकोन रुजवण्यासाठी, समाजाला बोध देण्यासाठी ही देखील गरजेची गोष्ट आहे. किंवा पुढच्याला ठेच मागचा शान. माझ्या अनुभवातून समाजाला अनेक शहाणपण मिळणार आहे, त्यांच्या चुका टळणार आहेत असं काय वाटते? एकदा जर ते लिहून काढलं आणि विचार करा, ते जर तुमच्या जगासमोर यायला लागलं आणि जगाच्या समोर तुम्ही लेखक म्हणून येणार आहात, ही गोष्ट तुमच्या मनोमनी जर पटली तर तुम्ही लिहायला सुरुवात करता. म्हणून हे सुद्धा तुमच्या लेखनाची प्रेरणा होऊ शकतो की मी लेखक होऊ शकतो. ही भावना देखील तुमचे लेखनाची प्रेरणा होते. लेखनाची प्रेरणा आणखीन काय होऊ शकते? तुम्ही भोगलेलं दुःख ते कोणाची तरी वाट्याला येऊ नये इतरांच्या, असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही का दुःख आलं तुमच्या जीवनामध्ये? दुःखाचा शोध, दुःखाची कारण मीमांसा आणि दुःखावरचे उपाय. म्हणून तथागतांनी शोधलं ना, दुःख हे सत्य आहे, दुःखावर उपाय आहे हे पण सत्य आहे, आणि दुःखाला कारण आहे हे पण सत्य आहे. प्रत्येकाच्या दुःखाला एक कारण असते, त्या दुःखावर उपाय असते. ही एकदा माणसाला कळलं ना की माणसाचे अर्ध टेन्शन दूर होते. समाजात काय सांगण्यात आलं? तुझ्या जीवनाच्या दुःखाचं कारण मागच्या जन्मीचं पाप. त्याच्यावर उपाय काय करायचा? तर आता काहीच उपाय नाही. या जन्मात आता शांततेनं जिथं असेल तिथं नामस्मरण कर, मग पुढच्या जन्मात तुला चांगला जन्म मिळतो रे. अशा पद्धतीने सांगण्यात आलं. तसं नाहीये. या जन्मातल्या दुःखाची कारण, तुमच्या आत्ताच्या दुःखाची कारण जी आहेत या जन्मात आहेत. या दुःखातून बाहेर तुम्हाला येता येते, हे तुम्हाला बोध होणं गरजेचं आहे. याशिवाय तुमच्या जीवनातला संघर्ष, तुम्ही जे संघर्ष करून, प्रतिकूल परिस्थितीवर मात करून, प्रतिकूल व्यक्तीला बाजूला सरून, प्रतिकूल व्यक्तीला वर मात करून तुम्ही जे काही यश साध्य केलेलं आहे, ते यश अनेकांची प्रेरणा होऊ शकते. ही गोष्ट आपण लक्षात ठेवा.
कारण सगळ्यालाच हिमालय प्रेरणा देण्यासाठी बघायला जाता येत नाही. अनेकांच्या दृष्टिकोनातून तुम्हीच हिमालय असता आणि ते माणसं तुमच्याकडे प्रेरणा घेऊन तुमच्यापेक्षा मोठी होऊ शकतात, ही गोष्ट लक्षात ठेवा. म्हणून तुमचा संघर्ष आणि तुम्ही मिळवलेले यश ही सुद्धा तुमच्या लेखनाची प्रेरणा होऊ शकते. दुसरी गोष्ट, अपयश. अपयश ही सुद्धा तुमच्या लेखनाची प्रेरणा होती. तुम्हाला हे अपयश का आलं, तुम्ही मागे का पडलात, त्याची काय कारण मीमांसा आहे, काय चूक झाली, काय चुका झाल्या, हे तुम्हाला तुम्ही आत्मपरीक्षण केलं पाहिजे. पण कुठं पण हे मागं पडणं म्हणजे काय हे तर नक्की कळलं पाहिजे. कारण हंजी करून किंवा जी करून किंवा कुठल्याही मार्गानं पुढं जाणे, याला पुढे जाणं म्हणत नसतं. ज्याच्यामुळे तुमची झोप खराब होईल असं काही करून तुम्ही जे पैसा कमवत असाल समजा, तर त्याला आर्थिकदृष्ट्या श्रीमंती असं म्हणत नसतात. श्रीमंती ही मनाच्या श्रीमंतीबरोबर धनाची श्रीमंती वाढली पाहिजे, तरच ते श्रीमंती खरी श्रीमंती आहे. मन दरिद्री आणि खिशात पैसे खेळालेत काय कामाचे नाही. ते पैसे तुम्हाला कुठच्याही दिशेला नेऊ शकतात. तर याबरोबरच तुम्हाला जेव्हा हा समाज माझा आहे असं वाटतं, लेखनाची प्रेरणा जर तुम्हाला घ्यायची असेल तर तुम्हाला असं वाटलं पाहिजे की मला हा समाज माझा आहे. तर माणूस काय करायला सुरुवात करते, हे देश माझा आहे आणि या देशातील माणसं माझी बांधव आहेत. भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत. हे केवळ म्हणण्यापुरतं नाही, ओठापुरतं नाही, तर ते बेंबीच्या देठापासून जेव्हा यायला लागते, मग बुडती हे जन न देखिवे डोळा म्हणून कळवळा येतो असे विधान समोर यायला लागतात. तुकोबारायांच्या तोंडून आले ना, मग बुडती हे जन, हे जग अज्ञानानं बुडत आहे. बुडती हे जन न देखेवे डोळा, मला हे पाहू वाटत नाहीये यांचं वेदना, यांची अधोगती मला पाहवत नाहीये. बुडती हे जन न देखेवे डोळा म्हणूनही कळवळा येतो असो, या कळवळ्यातून ते बोलले, मग आले अनुभवाच्या अंगा ते या जगात येत असे. मग मी जो कळवळा आलेला आहे, मला त्या कळवळ्यातून, मला जे काही अनुभवातून जे शानपण आलेलं आहे, हे शानपण मी या जगाला देतो. म्हणून ओले मुळ भेदी खडकाचे अंग अभ्यासाशी सांग कार्यसिद्धी. ओली मूळ जर खडक भेदून जाऊ शकते, तर अभ्यासाच्या बळावर तुम्हाला जे काही साध्य करायचे साध्य होऊ शकतो. हा विचार तुकोबारायांनी दिला. मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण या अनुभवातून दिलेले आहे. मनालाच प्रसन्न करा. दुसऱ्या या बावाला आणि या बुवाला आणि त्या बेबीला आणि त्या बाबीला काही तुम्ही प्रसन्न करत बसण्याची गरज नाही. हे सगळ्या अंधश्रद्धा आहे. तुमचं मन प्रसन्न करा बस. मन चंगा तो कटवट में गंगा. मन चांगलं असलं तर सगळीकडेच गंगा आहे. तर ही जी गोष्ट आहे, तर हे तुम्हाला, तर म्हणून समाज माझा वाटला पाहिजे, तेव्हा तुमच्या आणि तुम्ही रिस्पॉन्सिबल तुम्हाला समजलं पाहिजे. मग जेव्हा तुम्ही हे समाजाची रिस्पॉन्सिबिलिटी माझ्यावर आहे, तर मग त्याच्यावरच्या प्रश्नांचे उपाय तुमचं अंतर्मन सांगायला लागते आणि सांगितलेलं इतरांना सांगा वाटतं. मग ते लेखणीच्या माध्यमातून जेव्हा सांगायला लागतं, तुम्ही लेखक होऊ शकता. प्रत्येकाच्या प्रत्येकाचं जीवन एक कादंबरीचा विषय असतो. प्रत्येकाच्या जीवनामधले अनेक प्रसंग कथेचे विषय असतात. प्रत्येकाच्या जीवनातल्या वेदनामयी विषय हे काव्याचे विषय असतात. फक्त ते व्यक्त होणं गरजेचं आहे. आणि आणखीन गोष्ट म्हणजे अनेक गैरसमज दूर होणं ही अतिशय गरजेची गोष्ट आहे. या निमित्ताने मी तुम्हाला सांगेन, असं एक गैरसमज करून देण्यात आलेला आहे. लेखक होण्यासाठी लिहिता आलं पाहिजे. काही गरज नाही लिहिण्याची. साहित्यिक म्हणून तुम्हाला पुढे येण्यासाठी, लेखक म्हणून तुम्हाला जगासमोर येण्यासाठी, कवी म्हणून जगासमोर येण्यासाठी तुम्हाला लिहायची काही गरज नाही. तुम्ही बोलायला लागा.
कुणीतरी लिहून घेते, किंवा तुम्ही हे बोला, मी आता जे बोलायला लागलो ते रेकॉर्ड व्हायला, तेच रेकॉर्ड जेव्हा तुम्ही याच्या मदतीने सुद्धा टायपिंग होऊ शकते. आता तुम्ही लिहिलेलं हे कुणाला लिहायला देऊ शकता, त्याच्यातून लेखक होऊ शकता. संत चोखामेळांचे अभंग त्यांना सुचायचे, आनंद भट्टांनी ते लिहून दिलेले आहे. म्हणजे भट्ट हे केवळ अभंग बुडवतातच असं नाही, भट्ट हे अभंग लिहून पण देऊ शकतात, हे लक्षात ठेवा. तर मी या निमित्तानं तुम्हाला सांगतो की ह्या सगळ्या ज्या घटना आहेत समाजातील, मी जबाबदारी ही समाजाची रिस्पॉन्सिबिलिटी घेणे हे सुद्धा लेखनाचा एक स्रोत असू शकतो हे सांगत होतो. तर मग समाजावर काय अन्याय होतोय, कोणतं परिवर्तन आवश्यक आहे, समाजाचे कोणते प्रश्न आहेत, त्या प्रश्नावर उपाय काय. जिथं प्रश्न आहे तिथं उपाय असतो, जिथं समस्या आहे तिथं समाधान असते, आणि अडचणीवर मात करता येते. हा जर विश्वास तुमच्या मनामध्ये असेल तर तुम्हाला सांगतो ते समाजाचे प्रश्न आणि समाजाच्या परिवर्तनाची गरज आणि समाजावर होणारा अन्याय, हे अन्याय असं जेव्हा तुम्हाला वाटतं, तो अन्याय दूर करण्यासाठी तुमची लेखणी हातात घेतली पाहिजे. म्हणून साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांना प्रेरणा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संघर्षाची आणि त्यांनी समाजावर होणारा अन्याय दूर करण्याची आहे, एक प्रेरणा आहे. आणि काही दुसरी तरी प्रेरणा आहेत. मग जग बदल घालून निघावं, सांगून गेले मला भीमराव, असं ते म्हणाले ना. म्हणजे जग बदल घालून निघावं, सांगून गेले मला भीमराव. इथं घाव घालणे हा शब्दशः अर्थ घ्यायचा नसतो, कवितेचा शब्दशः अर्थ घ्यायचा नसतो, त्याच्यातून मतितार्थ लक्षात घ्यायचं असतं. गाव म्हणलं की तुमच्या असं एक दगड आणि ते काहीतरी कुऱ्हाड आणि कुऱ्हाडीचा घाव या समाजावर घालून त्यांचे डोके फोडायचा असला विचार नाही आहे. तिथं विचार आहे ते समाजातला अज्ञानावर घाव, समाजातल्या अंधश्रद्धेवर घाव, समाजातल्या विषमतेवर घाव, समाजातल्या विकृतीवर घाव, समाजाच्या अधोगतीवर घाव. प्रगतीसाठी जे जे आवश्यक आहे ते पुढं नेण्यासाठी, प्रगतीच्या आड जे येत आहेत त्यांना लेखणीच्या माध्यमातून आड येणाऱ्याला बाजूला सारायचं आहे, प्रबोधनाच्या माध्यमातून. कारण मन घडलं की मनातली विकार बाजूला जातात. तर हे सुद्धा तुमच्या लेखनाची प्रेरणा होऊ शकते. दुसरी गोष्ट, निसर्ग जर तुम्ही पाहिला, चिंतन, मनन, वाचन हे लेखनाचे स्रोत आहेत. जो व्यक्ती वाचतो त्याला वाटते हे वाचलेलं मी सांगितलं पाहिजे. चिंतनातून काही गोष्टी समोर येतात, ते मी ह्या समाजाला सांगितल्या पाहिजे असं जेव्हा वाटते तो लेखक होऊ शकतो. मी निसर्ग सांगत होतो तुम्हाला. निसर्गातला वेगवेगळे पशु पक्षी कसे जगतात, ते कसे बोलतात, त्यांचे व्यवहार कसे होतात, हे पाऊस, ही नदी, पर्वत, हे ऋतू, हे सगळं पाहिल्यानंतर या ऋतूमध्ये काय बदल होतात, हे सगळं निसर्ग अनुभवल्यानंतर तो लेखक लिहायला प्रेरतो. मारुती चित्तमपल्ली सरांनी निसर्गाच्या सहवासात त्यांना राहण्याची संधी मिळाली. मग त्यांनी पक्ष्यांचे अभ्यास जगासमोर आणलेले आहेत. तुम्हाला मी सांगत होतो की वाचन, जे माणूस खूप वाचतो आणि तो मग साठवतो आधी, मग साठवलेला आठवायला लागते आणि मग उर्मी येते. हे मला सांगितलं पाहिजे, हे मला सांगितलं पाहिजे, ते मला सांगितलं पाहिजे. किती सुंदर हा विचार आहे, किती सुंदर ही घटना आहे असं माणसाला वाटायला लागते. आणि माणूस सांगत फिरतो. आणि मग ते सांगतला कोणी नसेल एका दिवस, तुम्ही लिहिलं पाहिजे. म्हणून हे सुद्धा तुमचं वाचन, हे सुद्धा तुमच्या लेखनाचा एक मोठा स्रोत होऊ शकतो. याचबरोबर
समाजातली जी माणसं आहेत, जे नातेसंबंध आहे, समाजातले महामानव आहेत, समाजातल्या वेगवेगळ्या व्यक्ती आहेत, वेगवेगळ्या प्रवृत्तीची माणसं भेटतात. मग काही माणसं तुम्हाला सकारात्मक प्रेरणा देतात. ही सकारात्मक प्रेरणा तुमची जीवन घडवते आणि जसं या माणसामुळे तुमचं जीवन घडलेलं आहे, ते अशी माणसं समाजात आहेत हे जर तुम्ही सांगितलं, तर असं जीवन जगणाऱ्या माणसांनाही प्रेरणा मिळते की बाबा आपण असं कोणाला जर मदत केली तर आपले असं नाव घेतलं जाऊ शकते. तसेच किंवा काही व्यक्ती कशा राहू नयेत त्यांचंही चित्रण जर तुम्ही केलं तर करण्याची जर तुम्हाला इच्छा झाली तर असे व्यक्तीसुद्धा जसे नायक माणसाला लिहायला प्रेरित करतात, तसे खलनायक देखील माणसाला लिहायला प्रेरित करतात. म्हणून तुकोबारायांना सज्जनाने जशी प्रेरणा दिली तशी दुर्जनाने दिली. त्या दुर्जन होते म्हणूनच ढोंगी होते म्हणून ढोंगावर प्रहार करणारे अभंग आले, दुर्जन होते म्हणून दुर्जनावर प्रहार करणारे अभंग आले, अंधश्रद्धा होते म्हणून अंधश्रद्धावर प्रहार करणे. या व्यक्ती सुद्धा तुम्हाला लेखन करायला मजबूर करतात. तुमचं अंतर्मन हे सुद्धा एक लेखनाचा फार मोठा स्रोत असतो. अंतर्मनामध्ये काय असते, जे साचलेलं असते लहानपणापासून, आणि मग स्वतःलाच काही प्रश्न पडतात तुम्हाला. मी असा का वागलो, मी असा कसं जगलो, मी असा कसा विचार केला, हे सगळं साठवते. मी काय अनुभव दिले, काय अनुभव घेतले, हे अंतर्मनामध्ये साठवले जातात. आणि साठवलेलं कधीतरी असं वाटायला लागते मला हे सांगायला पाहिजे. मग तुमचं अंतर्मन तुम्हाला म्हणते तू सांग 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 सांग. जसा हा झरा जो आहे, जो आतला आहे, हा आतला झरा तुम्ही जेव्हा पेटायला लागतो तेव्हा तुम्ही खूप लिहायला लागतो. तुम्ही लिहायला तर सुरुवात तर करा, तुम्हाला ऑटोमॅटिक सुचायला लागते. रोज एक तरी ओळ लिहायला सुरुवात करा आणि मग बघा कशी गंमत होते, तुम्हाला लिहायला सुचलं जातं. त्यासाठी तुमच्या मनाला तुम्ही सांगितलं पाहिजे की मला हे सगळं सांगायचं आहे आणि मी सांगू शकतो. आणि दुरुस्तीचा विषय काय आहे, आता तुम्ही लिहिलं, आता दुरुस्ती तुम्हाला AI करून देते. तुमच्या लिखाणातल्या दुरुस्त्या तुम्हाला AI चांगलं करून देऊ शकते. समाजातले काही मुद्रित शोधक आहेत ते करून देतात. साहित्याला सपोर्ट करणारे लोक आहेत ते तुम्हाला साहित्य चांगलं करून देतात. असं काही नाही, तुम्हाला वाटेल ते लिहून काढा. कारण सृजनशीलतेला AI पर्याय होऊ शकत नाही. हे वाटणं सुद्धा लिहिणं गरजेचं आहे. म्हणून आता या लेखन प्रेरणा दिनानिमित्त लेखकानेच, म्हणजे जे लेखक म्हणून मान्यता आहे त्यांनीच लिहायचे नाही, तर हे समाजातल्या सगळ्या माणसाने. कारण कोणाच्या मनातून, कोणाच्या डोक्यातून कोणता विचार येईल सांगता येत नाही. बहिणाबाईंच्या डोक्यामध्ये आला विचार, मन ओढाये उभ्या पिकातलं ढोरं. हे मन कसं आहे, ओढाळ आहे. जशा पिकातलं ढोरं, जसे ओढाळ ढोरं शेतातलं येऊन नाश करतात, तसं आहे हे मन आहे. आता होतं भुईवर, गेलं आभाळ, मग त्याची चंचलता ते इतरांना ढसते तुमचं मन आणि स्वतःलाही ढसते. अरे विंचू साप बरा त्याले उत्तारे मंत्र. विंचू सापापेक्षा सुद्धा मन भयंकर आहे याची जाणीव करून दिली बहिणाबाईंनी. तुकोबारायांनी याच्या अगोदरच याच्यावर सांगितलेलं आहे, मन करारे प्रसन्न सर्व सिद्ध कर. म्हणून त्याला प्रसन्न करावं लागते. कितीही हिंस्र पशु असतील, मानव त्याला जेव्हा ताब्यात घेतो ते काहीच करत नाही. म्हणून प्रकाश आमटेंच्यासोबत वाघ सोबत राहतं, वाघ खेळतात त्याच्यासोबत. का ते लहानपणापासून त्यांना प्रेम दिले नाही, तर तुम्ही त्यांच्यासोबत वाघ खेळायत म्हणून मी जसाला वाघाच्या तोंडामध्ये, असं नाही होत. ते त्यांनी तोंडात हात घालतात म्हणून तुम्ही तोंडात हात घालायला जाल कुठं, असं नसते. त्याची आपण परिणाम समजून घेतो, प्रक्रियाही समजून घेतली पाहिजे, सुरुवातीपासून कशी झाली.
लक्षात आलं. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी वाचन लेखन प्रेरणा देण्याचा अतिशय महत्त्वाचा विषय आहे. या निमित्तानं मी आज काही महत्त्वाचे विषय मांडले. उद्याही मी काही यावेळी संदर्भानं साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या संदर्भानं आणि लेखन प्रेरणा दिनाच्या निमित्तानं कोणते कार्यक्रम आयोजित करणं गरजेचं आहे. आपलं राज्य लेखकांचं राज्य बनलं पाहिजे. जगात लेखक जर कुठे असतील तर महाराष्ट्रात सगळ्यात जास्त लेखक आहेत. ही नोंद जगानं जर घ्यायची असेल तर या दिनाचं प्रेरणा घेऊन आपण सगळ्यांनी लेखनबद्ध लेखक होण्याचा संकल्प जर केला तर एक आपल्यापासून आपलं जे भावविश्व आहे, आपलं जे विचारविश्व आहे, आपलं जे कल्पनाविश्व आहे, एखादी कल्पना जगाला प्रेरणा देऊन जाऊ शकते तुमच्या मनात आलेली आहे. या संदर्भातही ते समाजाचं फार मोठं संचित असते. समाजाचा फार मोठा इतिहास असतो. आपण इतिहास घडवतो परंतु इतिहास लिहित नाही. लिहिलेला इतिहासच इतरांना प्रेरणा देतो. म्हणून लिहिणं कसं महत्त्वाचं आहे, लेखनाचं काय महत्त्वाचं आहे हे देखील मी पुढच्या भागात सांगणार आहे. तर भेटूया पुन्हा. साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे जयंती यावर्षी पासून संकल्प करा प्रत्येकाने, मी काहीतरी लिहील, माझ्या जीवनातले सकारात्मक अनुभव सांगेल, सकारात्मक अनुभव लिहेल, मी कोणत्या संघर्षावर मात केली हे लिहील. माझ्या जीवनात दुःख आले पण त्या दुःखातून मी कसा बाहेर आलो, मला अडवणारे कसे भेटले, त्या अडवणाऱ्यांवर उड्या मारून पुढं कसं मी गेलो. लक्षात आलं. हे सगळं लिहिलं पाहिजे. कारण मग दुसऱ्याला अडवले तेव्हा ते आडवे पडून मरून जाणार नाहीत. तर आडवं पडून मरायचं नसते तर आडवं आलेल्यांना बाजूला करून किंवा आडवं आलेल्यांच्या बाजूनं पुढं जाऊन माणसानं प्रगती साधायला पाहिजे. प्रेरणा तुमचं जीवन देते, हे लक्षात ठेवा. मला माहीत आहे सूर्यप्रकाश देतो पण दिवा पण प्रकाश देतो. आपण सूर्य नसू तर दिवा आहोत. गरुड आकाशात भराऱ्या घेईल परंतु चिमणीने काय उडायचं नसते का, चिमणीने तिच्या बळानं उडायचं असते. म्हणून प्रत्येकाने आपलं जे अनुभव आहे ते जगाला दिलेच पाहिजे. आले अनुभवाचे अंगा या जगात येत असे, ही तुकोबाराय जसं म्हणाले तसे अण्णाभाऊ साठे यांनी जीवनातले जे काही अनुभव त्यांना आले ते अनुभव कथेच्या माध्यमातून, कादंबरीच्या माध्यमातून, तेव्हा जेव्हा त्यांना साता समुद्रापलीकडे रशियापर्यंत जायचा योग आला तेव्हा माझा रशियाचा प्रवास त्यांनी लिहून जगासमोर दिला. म्हणून मी अनेकांना म्हणत असतो, तुम्ही अनेक प्रवासाला जाता जगात तर तुम्ही ते जगातलं लेखन करा. अच्युतबन डॉक्टर अच्युतबन आहेत, अनेक देशाला गेले त्यांनी, ज्या देशाला गेले त्याच्यातून त्यांनी ग्रंथ लिहिला, प्रवास वर्णन लिहिले. असे अनेक लेखक आहेत ज्यांनी ते लिहिलं पाहिजे. आपल्या प्रवास वर्णने लिहिले पाहिजे. आपण प्रवासावर बाहेरच्या देशातल्यावरच लिहावं असं काही नाही. डॉक्टर चव्हाण सर म्हणून एक आहेत, डॉक्टर यशवंत चव्हाण यांनी देखील त्यांच्या प्रवासावर आधारित एक पुस्तक लिहिलेलं आहे. ह्या सगळ्या प्रवास वर्णन ही अशा पद्धतीचं तुमच्याही जीवनातून अनेक काही आतापर्यंतचा प्रवास झालेला आहे. तो प्रवास यासाठी लिहायचा असतो तर त्या प्रवासामधूनही समाजाला काही बोध मिळतो, समाजाला ते स्थळं पाहण्याची प्रेरणा मिळते, तिथून काही शिकण्याची प्रेरणा मिळते. एवढंच नव्हे, ते कल्पनापत्रीवरून जेव्हा वाचत असतो तेव्हा ते चित्र आपल्या डोळ्यासमोर येतात आणि ते चित्र वरून आपण घरी बसून तो देश पाहिल्याचा, काहीतरी प्रमाणात पाहिल्याचा अनुभूती घेऊ शकतो घरी बसून. ही अनुभूती देण्याचं पवित्र कार्य तुमच्या हातून होऊ शकते. मित्र, वाचन प्रेरणाच्या दिनाच्या निमित्तानं हे अतिशय स्तुत्य असं शासनाने एक लेखनाकडे समाजाला एक लेखन प्रेरणा, लेखन या बाबीला समाजाची गरज आहे, लेखन या बाबीकडे या निमित्तानं
अधोरेखित केलेलं आहे. त्याबद्दल शासनाचं पण मी मनापासून आभार मानतो. आणि साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या निमित्तानं सगळ्यांनी संकल्प करूया, आपण काहीतरी लिहिलं पाहिजे, जे समाजाला उपयुक्त ठरेल. धन्यवाद.